नमस्कार, मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे। दिवाळी फराळमधला आज एक पदार्थ बनवतोय, ते म्हणजे शंकरपाळे। साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवतोय। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। इथे मी घेतलाय 4 वाटी मैदा। 4 वाटी मैद्याला मी अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर, 1 चमचा वेलची पावडर, थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, तळण्यासाठी तेल। हे बघा, हे आपण अर्धी वाटी तूप घेतलंय। ते तूप आता पातेल्यात आपण सगळं घेऊ। ते तूप गरम व्हायला ठेवायचं। हे आता आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं हे तूप आपण बारीक गॅसवरती गरम व्हायला ठेवू। ते बारीक गॅसवरती तूप इकडे गरम होस तर आपण पीठ चाळून घेऊ। हे आपण 4 वाटी मैदा घेतलेला, हा मैदा आपण चाळून घेऊ। हे बघा, हे आपलं तूप असं बारीक गॅसवरती आपण गरम करून घेतलंय। हे तूप आता आपण चाळून घेतलेल्या पिठामध्ये घालू। यास कडकडीत मोहन आपण या पिठामध्ये असं मिक्स करून घेऊ। हे चमच्याने असं हलवून घ्यायचं, कारण तुपाचं मोहन गरम आहे। आपण हे अर्धी वाटी दूध घेतलेले हे दूध पातेल्यात घालून घेऊ। इथं 1 वाटी पिठी साखर घेतली आपण, ती पण दुधात मिक्स करून घेऊ। ही पूर्ण अशी दुधामध्ये ही पावडर सगळी अशी मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये आपण 1 चमचा अशी वेलची पावडर घेतली, ती वेलची पावडर पण आपण घालून घेऊ। आपण गॅस चालू करू। जास्त फास्ट गॅस करायचा नाही, अशी बारीक गॅसवरती अशी ही साखर पूर्ण अशी विरघळून घ्यायची। आपण साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। जर तुपाऐवजी तुम्हाला डालडा वापरायचा असेल तरी तुम्ही तुपाऐवजी डालडा घेऊ शकताय। डालडा तेवढंच अर्धी वाटी डालडा, अर्धी वाटी दूध, जर दूध नको असेल तर अर्धी वाटी पाणी घेऊ शकताय। हे जास्त फास्ट गॅसवरती उकळायचं नाही, नाहीतर त्या दुधाचा पूर्ण पाक होईल। फक्त आपल्याला साखर अशी विरघळून घ्यायची त्यात। हे बघा, आपली साखर अशी छान विरघळली। आपण त्या पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, कारण गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की तो पदार्थ अजून चविष्ट होतो। हे बघा, हे तूप घातलेलं सगळं आपण पीठ असं छान पिठाला चोळून घेतले। हे असे पिठाची मूठ वळली पाहिजे। आपण हे साखर आणि दूध, हे विरघळून घेतलेलं दूध त्यात आपण पिठामध्ये घालून घेऊ। आपल्याला अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी तूप त्यातच आपलं पीठ छान भिजतं। आपल्याला एक्स्ट्रा पाणी किंवा दूध असं वापरायला लागत नाही। असं थोडं थोडं करून आपण हे पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा। अशा पद्धतीने तुम्ही पण शंकरपाळ्या करून बघा, एकदम छान लेअर येते शंकरपाळी, आणि एकदम खुसखुशीत अशी बिस्किट सारखी शंकरपाळी छान होते। हे पीठ जास्त पातळ नाही करायचं।
हे बघा आपण घेतलेलं सगळं मिश्रण आपण त्यात टाकून घेतलं. तेवढ्यात आपलं पीठ भिजवून तयार होतं. हा पिठाचा गोळा एकदम घट्ट असा मळून घ्यायचा. हे बघा आपला असा एकदम घट्टसर असा गोळा मळून तयार आहे. हे आपण अर्ध्या तासासाठी असाच झाकून ठेवू. जर तुमचं पीठ एकदम असं घट्टसर झालं तर तुम्ही 1-2-3 चमचे असं कोमट दूध वापरून मळू शकताय. झाकून ठेवू. हे बघा आपला अर्धा तास झालंय पिठाला. आता ह्याचा आपण असा गोळा तोडून घ्यायचा. हे पीठ असं घट्ट वाटतंय आपल्याला, पण असं एकदम शंकरपाळी छान होते. असे जेवढं पीठ घट्ट असेल तेच छान. हे असा गोळा करून घेते मी. ते गोळा आपण आता लाटून घेऊ. हे असं लाटताना चिरतो हा गोळा, काही प्रॉब्लेम नाही, पण शंकरपाळ्या एकदम अशा खुसखुशीत होते. हे बघा अशा छान आपण असं लाटून घ्यायचं. हे चिरा जाते त्याला काही प्रॉब्लेम नाही, चिरा गेले तरी. या ज्या चिरा गेले त्या आपण साईडने अशा कट करून घ्यायच्या. हे बघा ह्या साईजचं मी असं लाटून घेतलंय. मला जशा आकाराच्या पाहिजे तशा तुम्ही कट करू शकताय. हे बघा ह्या अशा अजिबात चिकटत नाहीत, कारण आपण तूप व्यवस्थित टाकून मळून घेतले त्यामुळे चिकटत नाही. काढून घेऊया. परत एक तुम्हाला लाटून दाखवते मी. तुम्हाला जर अगदीच लाटता येत नसेल, जास्त चिरा जात असतील, तर तुम्ही थोडस 2-3 चमचे दूध टाकून हे पीठ परत मळून घेऊ शकताय. पण हे जेवढं पीठ म्हणजे घट्ट असेल तेवढं छान होते. ते एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे होते. ते साईडचं कट करून घ्यायचं आपण. हे बघा अशा आकाराचे मी करून घेतले. आपण तेल गरम व्हायला ठेवू. हे बघा आपण तेल तापायला ठेवले. ते तेल तापले का आपण बघून घेऊ. ते बघा गोळा आपला पटकन वरती आलाय. तेल तापलंय आपलं. ते तेलामध्ये सोडून देऊ. शंकरपाळे जास्त तेलात टाकायचे नाही, कारण जास्त तेलात टाकले तर ते विरघळतील. आणि जास्त असं फास्ट गॅसवरती पण तळू नका. बघा अशा छान तळून घ्यायचे आपण. हे बघा आपल्या सगळ्या शंकरपाळ्यांना किती छान असे लेअर सुटायला लागले. एकदम बिस्किट सारखे असे खुसखुशीत असे शंकरपाळी होती. हे बघा किती छान लेअर आलेत. अशा छान तळून घ्यायच्या शंकरपाळ्या. बघा हे अशा छान लेअर आले. आपण ह्या काढून घेऊ आता. जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाहीत, कारण ते गरम असते. ते तेलातून बाहेर काढले तरी पण थोड्या वेळाने त्याचा कलर चेंज होतो. हे बघा आपल्या शंकरपाळ्या तळून तयार आहे. खूप छान झालेत असे. एकदम छान लेअर आले. हे बघा आपली शंकरपाळी ही फुलून अशी डबल झाली शंकरपाळी. तुम्ही पण ह्या दिवाळीत नक्की ट्राय करा. खूप छान लागते. एकदम बिस्किट सारखे अशा खुसखुशीत शंकरपाळ्या झाल्या.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.